अडसुळ्यांना जर उमेदवारी मिळाली तर तुम्ही त्याच्यासोबत असणार आहे, कारण तुम्ही एकनाथ शिंदेसोबत गेलेले होते. मी आताच कसं काय सांगणार आहो, मी काय असं काही ग्रामपंचायत सरपंच किंवा काय म्हणते सदस्य किंवा गावातला आम्ही सांगू ठरवू, अगर जो बताएंगे वो उसमें कुछ रिजल्ट भी आना चाहिए ना, रिजल्ट येऊ असं करू. तर पुढचा खासदार हा कमळावरचाच असेल असं भाजपचं म्हणणं आहे, नेमकं काय म्हणाले यावेळी? भाजपला लहान पक्ष आता युवा स्वाभिमानातल्या त्या खासदार आहे, तर त्यांना आता लहान पक्ष संपवायचा आहे. युवा स्वाभिमान एवढा मोठा चांगला पक्ष ते आता संपवणार आहे. ते भाजपमध्ये त्यांना घेऊन तो युवा स्वाभिमान आता त्यांचा स्वाभिमान मारल्याने गेला पाहिजे, त्याची काळजी बीजेपीनं घेतली पाहिजे. यापूर्वी तुम्ही बोलले लहान पक्ष संपवते भाजप, तुम्ही आम्हाला त्याचा सल्ला संपवण्याची ताकद नाही. हा पक्ष किती जरी मोठा असला तो उनके पास त्यांच्यापाशी संख्या आहे, आमच्यापाशी क्वालिटी आहे. गुणवत्ता हमारे पास है और संख्या उनके पास है, और सभी लड़ाई संख्या से नहीं जीती जाती, गुणवत्ते से भी जीती जाती है. भाऊ असं म्हटलं जाते की यावेळेस परत तिसऱ्यांदा मोदी यांना चान्स मिळणार आहे आणि 400च्या पार त्यांचे कोणाला सदस्य चान्स तुम्हाला काय भेटतो? वाटतं नेमकं? शेतकऱ्याला चान्स काय भेटणार आहे, मजुराला काय चान्स भेटणार आहे? सामान्य माणसाचा इथला काही करप्शन आहे, इथल्या जे काही व्यवस्था आहे ते बदलली का? ते बदलणं गरजेचं आहे ना. आखरी काय बदललं तुम्हाला असं वाटते? मला सांगा बरं, तुम्हालाच प्रश्न आहे माझा. काय बदललं? काँक्रीटचे रस्ते झाले म्हणजे बदललं काय? अजूनही लोकांच्या अडचणी तशाच घर करून आहे. आणि दिवसांदिवस एकंदरीत आपण जर व्यवस्था पाहिली तर लहान माणसावर कोणी नजर टाकावी किंवा त्याचे काही अडचणी आहे त्या समजून घ्यावा, ही व्यवस्था संपली आहे देशात. भाजपने शेतकऱ्यांसाठी जे 14ला आश्वासन दिलं होतं 14ला नाही 19ला पूर्ण झालेलं नाही आहे. 50% नफा धरून भाव जो द्यायचं मोदीजीनं गॅरंटी दिली होती, ती गॅरंटी संपलेली आहे. ती गॅरंटीच राहिली नाही. आणि आमच्यासाठी शेतकरी महत्त्वाचा आहे. जरी आम्ही युतीत असलो तरी आमच्यासाठी शेतकरी आमचा मायबाप महत्त्वाचा आहे. आमचं सगळं पानदान झालं तरी चालत, पण शेतकरी, शेतमजूर, गोर गरीब वंचित जे काही असेल त्या लोकांबद्दल सरकारची आस्था. तुम्ही सांगा, आत्ता मी कालही त्या दिवशी सांगितलं का 5 ते 7 लाख कोटीच्या बजेटमध्ये आमच्या दिव्यांगांना काय भेटणार आहे, शेतकऱ्यांना काय भेटेल, कष्ट करणाऱ्याच्या हाती काय आलं आहे? काय एस टीमध्ये ड्रायव्हर जातं, भर उन्हात घेऊन गाडी फिरवतं, त्याला भेटणारा पगार आणि कलेक्टरच्या गाडीमध्ये फिरणाऱ्या चालकाला भेटणारा पगार, ही विषमता काय आहे देशामध्ये? ज्याचे कष्ट अधिक आहे बगर एसीत फिरतं बिचारा तो, आणि सगळेला घेऊन फिरतं. एकट्या कलेक्टरला एकाला घेऊन जाणाऱ्याला 40,000 रुपये पगार, आणि 100 लोकांना प्रवास घेऊन जाणाऱ्याला फक्त 20,000 पगार. तर हे चुकीचं आहे ना. एवढं बदलू नाही, सरकारही बदलून झालं, सरकारच्या त्याच्यासाठी वेगवेगळे पक्ष बदलून झालं. आमच्या विचाराचे माणसं येणं गरजेचं आहे. लोकांना आम्ही अपील करतोय का आता 2 आहे, 10-15 जरी आणली तर हे सिस्टीम बदलू आम्ही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.